माहूर हे पवित्र तीर्थक्षेत्र असल्याने येथे भाविकांची सततची वर्दळ व येथील नागरिकांना उत्तम दर्जाची आरोग्य सुविधा मिळण्यासाठी 50 खाटांचे रुग्णालय व डायलिसिस केंद्र उभारण्यास प्रयत्नशील असून व्यक्तिशः मी व भारतीय जनता पक्षाचे केंद्र व राज्य सरकार आरोग्य सुविधांच्या बाबतीत आग्रही असल्याने लवकरच ही मागणी पूर्ण करण्यात येईल। तसेच किनवट जिल्हा व मांडवी इस्लामपूर बुधळी तालुका निर्माण करण्यासाठी सर्व मिळून प्रयत्न करू असे प्रतिपादन आमदार भीमराव केराम यांनी येथे केले। पालकमंत्री आदरणीय अशोकराव साहेबांचं मी आभार व्यक्त केलं पाहिजे। माझ्या परिवारातला एक पेशंट त्या ठिकाणी कोरोना बाधित झाला। मला माहित नव्हतं बाबा सिटी स्कॅन कशाला म्हणतात। ते सिटी स्कॅन करण्यासाठी त्या दरम्यानच्या काळामध्ये एकतर त्या रुग्णाला नांदेडला जावं लागायचं, दुसरं या शेजारच्या निजामाबादला जावं लागायचं, तिसरं ते यवतमाळला जावं लागायचं, नाही तर बाजूच्या आदिलाबाद। आणि एक सिटी स्कॅन करणाऱ्या पेशंटसाठी मला एका रुग्णाला साधारणतः 4.5 ते 5 हजारापर्यंत त्या ठिकाणी त्याला खर्च यायचा। मला अतिशय दुःख झालं। आपल्यासारखं साधारण थोडीशी आर्थिक जमेची बाजू असून ठीक आहे, पण सर्वसामान्य माणसाचं काय? मी साहेबाला विनंती केली की मला कुठल्या परिस्थितीमध्ये सिटी स्कॅनसाठी डीपीटीसीतून पैसे मिळाले पाहिजे। ताबडतोब त्या मंत्री महोदयांनी तिने मंजुरी दिली। सगळ्या प्रक्रिया करण्यासाठी काका आपल्याला त्या ठिकाणी 2 वर्ष गेली। कोरोना संपलाय, आता त्या बिल्डिंगचं बांधकाम पूर्ण झालंय, टेंडर झालंय, मशीन सुद्धा उपलब्ध झाली। आपण लगेच 8-10 दिवसामध्ये त्याचं असणार उद्घाटन करू। सोबतच आपण किनवटच्या सारख्या ठिकाणी डायलिसिसची सुद्धा आपण व्यवस्था त्या ठिकाणी करतो, टप्प्याटप्प्याने होईल। ओपन डायसमध्ये बापू जरी बोलले नसले तर मला शेजारी बसून म्हणाले की दवाखान्यामध्ये डॉक्टर वगैरे लोक राहतात, अतिशय दुःख आहे। अर्ध्यापेक्षा बरेच लोक आमच्या डेप्युटेशनवरच आहे। हळूहळू आपण याच्यामध्ये सुधारणा करण्याचं काम करतो आहेत। व्यवस्थित सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी झाल्या पाहिजे आणि म्हणून ह्या सगळ्या सुविधा आपण मिळवून घेण्यासाठी किनवटला त्या ठिकाणी 100 खाटाचं हॉस्पिटल त्या ठिकाणी करतो। आयुष्य भारत योजनेच्या अंतर्गत दुसरा एक दवाखाना आपण त्या किनवटमध्ये मंजूर केलेला आहे। इथलं आपण 50 खाटाचं हॉस्पिटल करतो। ज्या म्हणून आरोग्याच्या क्षेत्रामध्ये चांगल्या पद्धतीचे आपल्या रुग्णांना, आपल्या लोकांना त्याच्या सुविधा मिळाल्या पाहिजे अशा पद्धतीची व्यवस्था त्या ठिकाणी करण्याचा आपण त्या ठिकाणी बापू प्रयत्न करतो। त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं शंका कुशंका घेण्याचं काही कारण नाही। आणि ज्या काय माझं ते स्वभाव आहे, आम्ही काय सर्व स्तरातून सर्व ज्ञानी अशा पद्धतीचे नाही। लहानातला लहान एखादा चळवळीतला कार्यकर्ता असेल, एखादी गोष्ट त्याच्या मनामध्ये कल्पना सुचत असेल तर त्याच्याकडून काय सजेशन आपण घेऊ। कारण हे शिकण्यात जसं जोपर्यंत आमचं आयुष्य आहे तोपर्यंत आमचे विद्यार्थी आम्ही स्वतःला समजतो। ज्या गोष्टी आम्हाला एखाद्या माहीत नसेल त्या गोष्टी आम्ही शिकून घेतल्या पाहिजे, ज्याचं आत्ताही करणं पाहिजे। जसं आमच्या आकाशने सांगितलं, या ठिकाणी वाचनाला आम्हाला आवश्यक आहे। अतिशय चांगलं, वाचल्याशिवाय माणूस होत नाही। आता काय झालंय, मोबाईलच वाचायला लागले ना, बाकीचं काय वाचनालयच बंद झालंय। वाचनालयासाठी आपण मदत करू। आणि कालच्या डीपीटीसी मध्ये सुद्धा या प्रीमियर्सच्या अंतर्गत जे काय सभागृह होते यासाठी आपण 1 कोटी रुपये दिले। बौद्धभूमी परिसर माहूर येथे सम्राट अशोक, राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे संयुक्त सार्वजनिक जयंती उत्सव सोहळ्यानिमित्त राष्ट्रीय युवक काँग्रेस, डॉक्टर सेल व मेडिकेअर पुसद यांच्या विद्यमाने आयोजित केलेल्या महाआरोग्य शिबिर व रक्तदान शिबिरात कार्यक्रमाचे अध्यक्ष कापूस पणन महासंघाचे संचालक व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नामदेवराव केशवे यांनी उपस्थिती केलेल्या डायलिसिस सुविधेच्या मागणीचा धागा पकडून ते बोलत होते। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर आशिष पवार, तालुका आरोग्य अधिकारी माहूर, महाराष्ट्र युवक काँग्रेस प्रदेश सचिव डॉक्टर निरंजन केशवे, धरमसिंह राठोड, कादर दोसानी, मनोज कीर्तने, अनिल वाघमारे, भाजपा तालुकाध्यक्ष ॲडव्होकेट दिनेश येऊतकर, शहराध्यक्ष गोपू महामुने यांची उपस्थिती होती। माहूर येथील डॉक्टरांकडून मोफत आरोग्य तपासणी व मार्गदर्शन करण्यात आले व मोफत औषधी वाटप, महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना, आयुष्यमान भारत योजना, प्रधानमंत्री आरोग्य योजना इत्यादी योजना विषयी मार्गदर्शन करण्यात आले। या आरोग्य शिबिरात 200 रुग्णांनी आरोग्य सेवेचा लाभ घेतला तर 51 रक्तदात्यांनी रक्तदान केले। वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यवतमाळ येथील रक्तपेढी चमूने रक्त संकलन केले। यावेळी नगरसेविका सौ नंदा कांबळे, शीला रणधीर पाटील, रेणुकादास वानखेडे, रणधीर पाटील, आकाश कांबळे, अर्जुन बर्डे, आकाश वानखेडे, सचिन बेहरे आदींसह अनेकांची उपस्थिती होती। संजय घोगरेसह अनवर खिकची, विदर्भ न्यूज, माहूर।